Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurement subject in this semester, and the subject code is 22443. We are discussing our unit number 4, that is flow measurement, and up to hot wire anemometer we have finished in the last video. Now we will continue with next point, that is Coriolis flow meter. तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हेरिएबल एरिया मीटर्समध्ये रोटामीटर आणि हॉट वायर ॲनोमीटर म्हणजे काय बघितलं होतं. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट फ्लो मीटर्स ज्याच्यामध्ये कोरिओलिस फ्लो मीटर आणि डॉपलर अल्ट्रासोनिक फ्लो मीटर्स इन डिटेल बघणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ कोरिओलिस फ्लो मीटर. ओके, तर त्याच्या आधी आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट फ्लो मीटर म्हणजे काय बघूया. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट फ्लो मीटर्स आर दी ओनली फ्लो मीटर्स विच डायरेक्टली मेजर्स the volume of the fluid. ओके, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट फ्लो मीटर्स कसे आहेत, जी डायरेक्टली मेजर करतात व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड दॅट पासेस थ्रू द फ्लो मीटर. ओके, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट फ्लो मीटर्स अचीव दिस बाय रिपीटेडली इंटरॅपिंग फ्लुइड इन ऑर्डर टू मेजर इट्स फ्लो. ओके, त्यानंतर आपण कोरिओलिस फ्लो मीटर जे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट फ्लो मीटर आहे ते बघूया. कोरिओलिस फ्लो मीटर जसं कन्स्ट्रक्शन आपल्याला दिसते, ज्याच्यामध्ये काय एक ट्यूब आहे, परत फ्लो इन आणि फ्लो आउट याच्यामध्ये. ओके, तुमचा फ्लो आत येईल ट्यूबमध्ये, ज्याच्यामध्ये प्रायमरी सेन्सर बसवलेला आहे फ्लो इन डायरेक्शनला. ओके, त्यानंतर परत तो फ्लो रिटर्न होईल जिथं जिथं फ्लो आउट होतो त्या साईडला परत एक सेन्सर बसवलेला आहे, पोझिशन सेन्सर. आणि ज्यावेळी फ्लो तुमचा इन होईल, जितकं तुमचा फ्लो रेट असेल तितकं तुमची काय होणार आहे, ही पाईप काय होणार आहे, ऑसिलेशन. इथं ऑसिलेशन्स आपल्याला इथं काय होणार आहेत, दिसणार आहेत. ओके, दी कोरिओलिस फ्लो मीटर इज पॉझिटिव्ह प्रायमरीली यूज टू मेजर दी मास फ्लो रेट ऑफ लिक्विड्स अँड इन सम केसेस गॅसेस फ्लो मेजरमेंट. लिक्विडसाठी ॲज वेल ॲज गॅसेससाठी सुद्धा देखील हे फ्लो मीटर यूज केलं जातं. आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन दिसतंय डायग्राममध्ये. इट कन्सिस्ट ऑफ आयदर अ पेअर ऑफ पॅरलल व्हायब्रेटिंग ट्यूब्स. कशात पॅरलल व्हायब्रेटिंग ट्यूब्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपल्याला 2 पॅरलल सेक्शन्स आपण इथं फॉर्म केलेले आहेत या व्हायब्रेटेड ट्यूब्समुळे. ओके, तर याचं वर्किंग प्रिन्सिपल कसं आहे. इट कन्सिस्ट ऑफ आयदर पॅरलल व्हायब्रेटेड ट्यूब्स ऑर एल्स अ सिंगल व्हायब्रेटेड ट्यूब that is formed into configuration that has 2 parallel sections. Principle of working: a Coriolis flow meter requires a force acting on tube carrying flowing fluid. These forces actually deforms tubes through which the fluid flows. The amount of deformation depends directly on the mass flow rate through the tubes. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, ज्यावेळी तुमचं फ्लो ट्यूबमध्ये येईल, यू शेप ट्यूब आपल्याला इथं दिसते. ओके, यू शेप ट्यूब. ज्याच्यामध्ये काय होतं, यूट्यूबमध्ये आपलं फ्लूड एक साईडनं येतं आणि परत यूट्यूबमधनं ते परत त्याच्या फ्लूड इथून एंटर होईल, त्यानंतर परत यूट्यूबमधनं परत फ्लो आउट होईल. तर ह्या केसमध्ये काय होतं की इन द ट्यूब्स द फ्लूड मूव्स अवे फ्रॉम अँड बॅक टुवर्ड्स द ॲक्सिस ऑफ ऑसिलेशन रिझल्टिंग इन चेंजिंग अँग्युलर मूवमेंट ऑफ द फ्लूड. The tube oscillations result into 2 opposite forces which twist the tube, first one way, then the other with each oscillation cycle. The output from pickup sensors are sine waves showing oscillation frequency, measures magnitude of deformation, the mass flow rate can be measured. Okay, म्हणजे तुमचं काय केलं तर सेन्सर बसवला, जितका फ्लो असेल त्यावेळी ही यूट्यूब असल्यामुळे आणि व्हायब्रेटिंग पाईप्स असल्यामुळे फ्लो इथं काय होणार, यूट्यूब थ्रू तो परत जाणार आहे. त्यामुळे जे व्हायब्रेट होणार आहेत, पहिल्यांदा कुठं होणार आहे, तुमचं पोझिशन इथं आहे ट्विस्टिंग मोमेंटला, आणि त्यानंतर परत दुसऱ्या साईडला त्यावेळी फ्लो आउट होणार आहे त्या साईडला परत काय करतात, इथं सेन्सर बसवलेलं. आणि हे ऑसिलेशन्स आपण काय करणार, मेजर करणार. आणखी तुमचं मॅग्निट्यूड ऑफ डिफॉर्मेशन. ओके, ते काय रिलेटेड कसं असणार आहे, तुमच्या मास फ्लो रेटशी काय म्हणतो रिलेटेड असणार. ओके,
The output from pickup sensors are sine waves showing oscillation frequency. Measuring the magnitude of deformation, the mass flow rate can be measured. ओके, म्हणजे जे ऑसिलेशन आणि हे तुमचे सेन्सर्स याच्या थ्रू आपण काय करणार आहे तो फ्लो रेट काय करणार आहे मेजर करणार आहे. तर या फ्लो मीटरचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. ॲडव्हान्टेजेस ऑफ कोरोलाइज फ्लो मीटर. फर्स्ट ॲडव्हान्टेज बघा, द मेजरिंग प्रिन्सिपल इज इंडिपेंडंट ऑफ फ्लुइड प्रेशर, डेन्सिटी, विस्कॉसिटी. देन मेजरमेंट इज इंडिपेंडंट ऑफ रेनॉल्ड्स नंबर. तर हे जे फ्लो मीटर आहे हे किंवा याचं मेजरिंग प्रिन्सिपल आहे हे इंडिपेंडंट आहे. म्हणजे तुमचं फ्लुइड प्रेशर असेल, डेन्सिटी असेल, विस्कॉसिटी याच्यावर याचा काही इफेक्ट होत नाही. ओके, त्यानंतर इट इज ऑल्सो इंडिपेंडंट ऑन रेनॉल्ड्स नंबर. द मेजरमेंट इज इंडिपेंडंट ऑन रेनॉल्ड्स नंबर. इट्स मेजरमेंट ऑल्सो इंडिपेंडंट ऑन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम फ्लो वेलॉसिटीज. ओके, तर इथं फ्लो वेलॉसिटीज जे अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम आतापर्यंत आपण रेस्ट्रिक्टेड फ्लो मीटर्समध्ये बघत होतो, तर त्याचाही काही इफेक्ट या मीटरवरती होत नाही. म्हणजे मेजरमेंट ऑल्सो इंडिपेंडंट ऑन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम फ्लो वेलॉसिटीज. अँड फायनली द मीटर हॅज हाय ॲक्युरेसी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द मीटर हॅज हाय ॲक्युरेसी अँड हाय रिलायबिलिटी. दोन आणखी ॲडव्हान्टेजेस म्हणजे ॲक्युरेसी देखील चांगली आहे, हाय रिलायबिलिटी आहे या मीटरला. जसं की काही ॲडव्हान्टेज आहेत तसं काही डिसॲडव्हान्टेजेस देखील आहेत. फर्स्ट वन आहे तो म्हणजे पाईपलाईन साईज इज लिमिटेड. परत इथं साईज, पाईपची साईज आहे ती देखील इथे लिमिटेड आहे. जसं की फ्लो नोझलला बघितलं होते आपण. अँड अवेलेबल अप टू पाईप साईज ऑफ 150 mm ओनली. परत इथं पाईप साईजसाठी रेस्ट्रिक्शन्स आहेत. मोठ्या साईजच्या ज्या पाईप्स आहेत त्याच्यावरती हे मीटर आपल्याला तिथं फ्लो मेजरमेंटसाठी यूज करता येत नाही. इनिशियल कॉस्ट इज हाय. आणखी एक महत्त्वाचा डिसएडव्हान्टेज म्हणजे कॉस्ट कशा आहे जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर फ्लो मीटर्स. ही जी कॉस्ट कशा हायर आहे. ओके, सो दिस इज अ फ्लो मीटर, कोरोलाइज फ्लो मीटर. त्यानंतर आपण आता डॉपलर अल्ट्रासोनिक फ्लो मीटर बघूया, ज्याच्यामध्ये परत तुमचे इलेक्ट्रॉनिक्स जे एलिमेंट्स आहेत ते यूज केलेले आहेत. Doppler ultrasonic flow meter. The transducer used the Doppler frequency shift or ultrasonic signals reflected from discontinuities in the fluid stream to obtain flow measurement. तर अल्ट्रासोनिक फ्लो मीटरमध्ये याच्यामध्ये काय केलेलं आहे, ज्या फ्लुइड स्ट्रीममधल्या डिस्कंटिन्युटीज असतात, ओके, ह्या यूज करून तिथे आपण काय करतो सिग्नल व्हॅरी होतात. आणि हे सिग्नल्स यूज करून काय केलं जातात, जसं की तुमचे फ्लो डिस्कंटिन्यू होईल तसा सिग्नल रिफ्लेक्ट होतो. त्या प्रोपोर्शन आपल्याला तिथं आपण ते मेजर करत असतो फ्लो. ओके, दीज डिस्कंटिन्युटीज कॅन बी सस्पेंडेड सॉलिड्स, बबल्स ऑर इंटरफेसेस जनरेटेड बाय टर्ब्युलंट एडीज. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे डिस्टर्ब. ओके, टर्ब्युलंट एडीज इन द फ्लो स्ट्रीम. The sensor is mounted on the outside of the pipe and ultrasonic beam from a piezoelectric crystal is transmitted through the pipe wall into the fluid at an angle to stream flow. ओके, म्हणजे ह्याच्यामध्येच काय केलेलं आहे, आपल्या जे फ्लो जसा डिस्टर्ब होईल, ओके, म्हणजे डिसकंटिन्युअस इन दी फ्लुइड स्ट्रीम, त्याच्या थ्रू आपण इथं सिग्नल्स व्हॅरी होतील. इथं आपण काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स यूज करून काय केलेलं आहे, ज्याच्यामधले जे व्हॅरिएशन्स आहेत ते यूज करून त्याचं कन्वर्जन आपण फ्लो मेजरमेंट करण्यासाठी केलेलं आहे. तर सेन्सर्स यूज केलेत. सिग्नल्स रिफ्लेक्टेड ऑफ फ्लो डिस्टर्बन्सेस आर डिटेक्टेड बाय सेकंड पिझोइलेक्ट्रिक क्रिस्टल लोकेटेड इन दी सेम पाईप डिस्टन्स एल. ओके, आता इथं आपल्याला बघा दोन पोझिशन दिसत आहेत. म्हणजे ट्रान्समिटेड फ्लो आहे, ही पाईप आहे, तिथून फ्लो आपला काय होणार आहे ट्रान्समिट होणार आहे. इथं ट्रान्समिटेड आहे सेन्सर्स आणि इथं रिसिव्हर आहे. ओके, आणि हे दोन्ही सेम पाईपमध्ये प्लेस केलेलं आहे थ्रू डिस्टन्स यल. ट्रान्समिटेड अँड रिफ्लेक्टेड सिग्नल्स आर कम्पेअर्ड इन अन इलेक्ट्रॉनिक सर्किट. ओके, आणि याचं कनेक्शन्स आपण कुठे दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक सर्किटला. आणि दी करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी शिफ्ट इज प्रोपोर्शनल टू दी फ्लो वेलॉसिटी. ओके, म्हणजे जसं तुमची फ्लो वेलॉसिटी चेंज होईल फ्रॉम ट्रान्समिटर टू रिसिव्हर, परत त्याचं सिग्नल व्हॅरिएशन होईल, ते आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटला तिथं कनेक्शन दिलेलं आहे. म्हणजे जसा तुमचा फ्लो रेट असेल तितकं तुमचे सिग्नल्स व्हॅरी होणार आहे आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला फ्लो रेट मिळणार आहे ॲट दी इलेक्ट्रॉनिक सर्किट. ओके, देन ॲडव्हान्टेजेस ऑफ अल्ट्रासोनिक फ्लो मीटर. दे शो मायनर ऑब्स्ट्रक्शन टू दी फ्लो ऑफ फ्लुइड.
Then ultrasonic flow meters do not obstruct flow, so they can be applied to sanitary, corrosive and abrasive liquids. ओके, तर महत्त्वाचं म्हणजे अल्ट्रासोनिक फ्लो मीटर्स हे तिथं करोजिव्ह किंवा ॲब्रेजिव्ह लिक्विड्स आहेत अशा ठिकाणी सुद्धा आपण तिथं यूज करू शकतो. दे प्रोव्हाइड्स गुड ॲक्युरसी. अगेन इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज, दे प्रोव्हाइड गुड ॲक्युरसी ऑफ द ऑर्डर ऑफ ±2% ऑफ द फुल स्केल डिफ्लेक्शन. नॉन इन्व्हेसिव्ह, नो मुव्हिंग पार्ट्स, नो वेअर. ओके, तर याच्यामध्ये मुव्हिंग पार्ट्स किंवा नसल्यामुळे ज्यामध्ये विअर फारशी नाही, त्यामुळे मेंटेनन्स देखील याचा फारसा मेंटेनन्सची देखील फारशी इथं कॉस्ट येत नाही. अल्ट्रासोनिक फ्लो मीटर्स आर अवेलेबल इन सायझेस टू 2 meters अँड लार्जर. ओके, तर लार्जर साईजचे जे जिथं पाईप्स आहेत अशा ठिकाणी सुद्धा हे अल्ट्रासोनिक फ्लो मीटर्स यूज करता येतात फॉर फ्लो मेजरमेंट. त्यानंतर लिमिटेशन्स ऑर डिसएडव्हान्टेजेस. इट्स मेजरिंग ॲक्युरसी कॅन बी अफेक्टेड बाय इन्स्टॉलेशन अँड एन्व्हायरमेंट. ओके, तर ॲक्युरसी ही जी अफेक्ट होऊ शकते इन्स्टॉलेशन जर प्रॉपर झालं नसेल किंवा इन्व्हायरमेंट कंडिशन्सवरती सुद्धा तुमची ॲक्युरसी डिपेंड असते. त्यामुळं जे एन्व्हायरमेंट कंडिशन आहेत तिथं प्रॉपर आपल्याला मेंटेन करावं लागतं किंवा इन्स्टॉलेशन देखील प्रॉपर करणं गरजेचं आहे. फॉर बेटर रिझल्ट्स पाईप वॉल्स नीड टू बी क्लीन अँड फ्री फ्रॉम डर्ट. ओके, तर आपल्याला ॲक्युरसी मेंटेन करायची असेल किंवा चांगल्या बेटर रिझल्टसाठी पाईप वॉल्स ज्या आहेत त्या क्लीन असल्या पाहिजेत आणि फ्री फ्रॉम डर्ट, तिथे क्लिनिनेस मेंटेन करावं लागेल. रिलेटिव्हली हायर कॉस्ट कम्पेअर्ड विथ अदर पाईप फ्लो मीटर्स. ओके, अल्ट्रासोनिक फ्लो मीटरची कॉस्ट कशी असते, हायर असते. जे आपण फ्लो मीटर्स बघितले ते जर कम्पेअर केले तर त्याच्यामध्ये हायर कॉस्ट जी आहे ती सगळ्यात ती आहे ती म्हणजे अल्ट्रासोनिक फ्लो मीटरची आहे. इट नीड्स एक्सपर्ट टू रिपेअर अँड मेंटेन दी फ्लो मीटर्स. ओके, तर याच्यामध्ये थोडंसं इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट असल्यामुळं ज्यावेळी आपलं रिपेअर किंवा मेंटेनन्स असेल त्यासाठी आपल्याला एक्सपर्टची गरज लागते इथं, ज्याला तो काय होईल प्रॉपर त्याचा तिथं मेंटेनन्स करेल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जर मेंटेनन्स करत असेल तर आपल्याला इथं एक्सपर्टची गरज लागेल. इट नीड्स एक्सपर्ट टू रिपेअर अँड मेंटेन दी फ्लो मीटर्स. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन्स बघूया फायनली अल्ट्रासोनिक फ्लो मीटरची. इन लिक्विड प्रोसेसिंग ॲप्लिकेशन्स. ओके, जिथं लिक्विड प्रोसेसिंग जिथं ॲप्लिकेशन्स आहेत इंडस्ट्रीमध्ये अशा ठिकाणी देखील अल्ट्रासोनिक फ्लो मीटर यूज केले जातं. फॉर डिस्ट्रिक्ट हीटिंग ॲप्लिकेशन्स, हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर लिक्विड्स. ओके, हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर जिथं आपल्याला मेजर करायचं लिक्विडचं त्या ठिकाणी यूज केलं जातं अल्ट्रासोनिक फ्लो मीटर. फॉर नॅचरल गॅस, प्रोसेस गॅस आणि युटिलिटी गॅस ॲप्लिकेशन्स. परत गॅस स्ट्रीम्स जे असतील गॅस ॲप्लिकेशनमध्ये देखील फ्लो मीटर अल्ट्रासोनिक फ्लो मीटर यूज केलं जातं. देन मेजरमेंट ऑफ फ्लो ऑफ हायली ॲग्रेसिव्ह फ्लुइड्स अंडर हाय प्रेशर. हाय प्रेशर्स मीटर्स जे आहेत किंवा आपण म्हणू शकतो की हायली ॲग्रेसिव्ह जी फ्लुइड्स आहेत अंडर हाय प्रेशर अशा ठिकाणी मेजरमेंट करण्यासाठी देखील अल्ट्रासोनिक फ्लो मीटर यूज केलं जातं. दीज आर सुटेबल फॉर वेस्ट वॉटर ॲप्लिकेशन्स. वेस्ट वॉटर जिथं मेजरमेंट असतं वेस्ट वॉटरचं फ्लो मेजर करा असतो त्या ठिकाणी देखील अल्ट्रासोनिक फ्लो मीटर यूज केलं जातं. अँड एनी डर्टी लिक्विड, जसं की वेस्ट वॉटर ॲप्लिकेशन्स आहेत त्याच पद्धतीनं डर्टी लिक्विडसाठी सुद्धा अल्ट्रासोनिक फ्लो मीटर यूज केलं जातं. एनी डर्टी लिक्विड विच इज कंडक्टिव्ह ऑर वॉटर बेस्ड. ओके, डर्टी लिक्विड जे आहे वॉटर बेस्ड त्याच्यासाठी सुद्धा मेजरमेंट फ्लो मेजर करण्यासाठी अल्ट्रासोनिक फ्लो मीटर यूज केलं जातं. ओके, सो तर ही काही त्याची ॲप्लिकेशन्स आहेत अल्ट्रासोनिक फ्लो मीटरचे. सो दिस इज ऑल अबाउट कोरियोलिस फ्लो मीटर अँड डॉपलर अल्ट्रासोनिक फ्लो मीटर. ओके, तर आता आपण फ्लो मेजरमेंटमध्ये हे सगळे फ्लो मीटर्स बघितले, राईट फ्रॉम व्हेंचुरोमीटर टू डॉपलर अल्ट्रासोनिक फ्लो मीटर. सो this is all about flow meters and our unit number 4 flow measurements. Okay, so we will stop here. Thank you.